करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 155व सत्र आर्थिक साक्षरता या सदरामध्ये आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. कर्जबाजारीपणातून या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण बाहेर पडायचं आहे या विषयावर आपण चर्चा करतोय. तर या सत्रासाठी उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या आजच्या या सत्रासाठी अत्यंत महत्वाचे असतात की कशा पद्धतीनं तुम्ही आपण अडकलोच जे कर्जाच्या प्लॅनिंग काय असतं या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. मित्रांनो, हे सगळे विषय आपण त्यावेळेला बघतोय की ज्या वेळेला आपलं उत्पन्न सुरू नाहीये आणि उत्पन्न सुरू नसतानाच आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून जर घेतल्या तर पुढचा धोकाच टाळता येणं शक्य असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला प्रश्न असा पडला की ईएमआयच्या माध्यमातून बाईक घ्यायची की एसआयपीच्या माध्यमातून साठवलेल्या पैशातनं घ्यायची, तर कदाचित आपल्या बऱ्याच मुलांचं मत असेल म्हणणं की आपण ईएमआयच्या माध्यमातून घेऊ, थोडं थोडं भरता येतं. पण चांगलं फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग काय की त्याच्यामध्ये की आपल्याला एसआयपीच्या माध्यमातून आपण तयार केलेल्या पैशातून आपल्याला ते जर घेतलं तर आपल्याला त्याचे वेगळे आणि चांगले फायदे मिळू शकतात, हे लक्षात घ्या. आणि मग असे बरेच भाग आहेत, बरेच या ठिकाणी प्रकार आहेत की जे थोडंसं समजून घेणं आपण गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग की कर्जबाजारीपणा होण्याची कारणं, ज्याच्यावर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. ईएमआयच्या ट्रॅपमध्ये आपण कसं फसत जातो, क्रेडिट कार्डचा ट्रॅप असतो, तर कर्जबाजारी होण्याची जी वेगळी कारणं आहेत ही कारणं आपल्याला लिटरसीच्या क्लासमध्ये किंवा ह्या सदरामध्ये होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम अत्यंत भयानक. एक चूक निस्तरण्यासाठी बऱ्याच वेळेला काही लोकांचं आयुष्य खराब होऊन जातं, काही लोकांच्या आत्महत्या होतात, काही या ठिकाणी लग्न मोडतात, काही या ठिकाणी नातेसंबंध दुरावतात, कुटुंब संपून जातात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बघता की शेतीचं कर्ज भरता आलं नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या कुटुंबासहित या ठिकाणी आत्महत्या केली, किंवा ज्या वेळेला तुम्ही बघता की लहान मुलांना पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या हातानं मृत्यूच्या दाढेत घालवलं आणि नंतर मग स्वतः आत्महत्या केली. हे अत्यंत वाईट विदारक चित्र जे आपण आपल्या आजूबाजूला बघतो, लक्षात घ्या. तर हे भविष्यामध्ये टाळायचंच असेल तर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक शिस्त जी आहे ही शिस्त फार महत्वाची असते, लक्षात घ्या. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसाची बाहेर पडण्यासाठी चाललेली धडपड आणि आजूबाजूच्या सर्व लोकांनी त्याला सातत्याने या ठिकाणी केलेलं टॉर्चर हा सगळ्यात मोठा त्याच्या आयुष्यातला सेटबॅक असतो, लक्षात घ्या. आणि हे तुमच्या आजूबाजूला तुम्ही काही उदाहरण बघत असणार आहे, काही लोकांच्या घरात अशा पद्धतीची उदाहरणं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही आता ज्या वयोगटात आहात, वयोवर्ष 17 ते 21च्या दरम्यान तुम्ही सगळेजण आहात मित्रांनो, तुम्हाला दोन्ही गोष्टीसाठी आजचं सत्र उपयोगाला येईल. एक, भविष्यामध्ये आपण अशा अडचणीत येऊच नाही. दुसरं, आता आपण आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कुणी अडचणीत असेल, आपल्या घरातली काही परिस्थिती जर का त्या पद्धतीची असेल तर मला त्याच्यावर कशा पद्धतीने ओव्हरकम करता येईल मला सांगता येईल. आज तुमचं कुणी ऐकेलच घरातलं असं होणार नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही कमीत कमी या ठिकाणी सांगू शकता की असे काही प्रकार आहेत, अशा पद्धतीनं सर्वसाधारण परिस्थितीमध्ये चाललं जातं, अशा पद्धतीने या ठिकाणी विचार केला जातो, तर आपणही तसा विचार करावा हे आपण मांडू शकतो. त्यामुळे आजच्या सत्राकडे बघत असताना आपण या दोन्ही गोष्टींच्याकडे बघायचं की मला कर्ज टाळता येईल का. कर्ज घ्यायचं असेल तर गुड कर्ज म्हणजे गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट आपण बघितलेले आहेत, लक्षात. चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज, तर त्या देखील आपण या ठिकाणी कशा आहेत त्या समजायला पाहिजेत, हे लक्षात याच्यावरती. कारण एक लक्षात घ्या की आपण कर्जबाजारीपणातून बाहेर कसं पडायचं या विषयावर सेशन घेणार आहोत. पण आता हे आपल्याला माहित आहे का की साधारणतः या ठिकाणी भारतातल्या 1/3 कुटुंबाकडं कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं कर्ज आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षामध्ये क्रेडिट कार्डवरची थकबाकी जी आहे, एनपीए मध्ये क्रेडिट कार्ड जाण्याची किंवा त्याचं या ठिकाणी डिफॉल्टमध्ये जाण्याची, हे जे प्रमाण आहे हे साधारणतः या ठिकाणी 5 पटीनं वाढलेलं आहे, 3 पटीनं वाढलेलं आहे, लक्षात घ्या त्याच्यावरती. आणि मग अशी परिस्थिती असताना आकडेवारी काय आहे की दरवर्षी आपल्याला माहिती आहे आजूबाजूची, लक्षात घ्या त्याच्यामध्ये आकडेवारी की दरवर्षी हजारो लोक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. आणि हा एक
केवळ आकडेवारी नाही, एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या समाजाचा लक्षात घ्या, ज्याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपण स्वतःला या ठिकाणी काही प्रश्न ज्यावेळेला विचारू, की आपल्या EMI, आपल्या येणाऱ्या पगारातून EMI किती जातात? क्रेडिट कार्डचं फक्त मिनिमम ड्यूज भरतो का मी पूर्ण अमाउंट भरतो? आणि रात्री झोपत असताना मला माझे EMIची सारखी स्वप्न पडतायत का माझं हे राहिलेलं आहे, ते राहिलेलं आहे. अशा अडचणी आहेत. हे स्वप्न पडतं का? पगार आल्यानंतर असं आहे का? याचे हप्ते, त्याच्या गाडीचा हप्ता, मोबाईलचा हप्ता, फ्रिज घेतलाय त्याचा हप्ता, असे सगळे हप्तेच जात आहेत सगळे त्याच्यामध्ये आणि पुढच्या 20 दिवसांसाठी पुन्हा हात पैसे घ्यावे लागतात. असं काय आहे का? या प्रश्नांच्यावर आपण थोडंसं या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे, की आपण ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतो, त्यावेळेला जसं आपण म्हणतो ना, की जेलमध्ये गेल्यानंतर जसं आपली अडवणूक होते किंवा जसं फिलिंग असतं, त्याच प्रकारचं काही फिलिंग ह्या कर्जबाजारीपणामध्ये असतं. लक्षात घ्या, कारण ही बेडी मोठी असते. यातून तुरुंगातून तुमच्या सुटका होऊ शकतात, पण कर्जबाजारीच्या मानसिक ओझ्यातून सुटका होणं फार अडचणीचं असतं. लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, की हे जरी वाटलं तर त्यातनं बाहेर पडणं शक्य आहे. कर्जबाजारीपणाचा जो काही या ठिकाणी प्रकार झालेला आहे आपल्या बाबतीमध्ये होईल, आपल्या आजूबाजूला कोणाच्या बाबतीत झाला असेल तर त्यातून बाहेर पडणं शक्य आहे. त्यासाठी लागतं योग्य रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी, त्यानंतर तुमचं या ठिकाणी एक निर्धार लागतो पक्का आणि एक शिस्तबद्ध कृती लागते. नुसतंच मनात आणून चालत नाही, तुमची त्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी देखील असायला लागते लक्षात त्याच्या पद्धतीनं. आता कर्ज चांगलं कोणतं आणि वाईट कर्ज यावर बघितलेलं आहे आपण. मी थोडक्यात पुन्हा रिपीट करतो, की एज्युकेशनल लोन हे चांगलं आहे कारण भविष्यातले तुमच्या उत्पन्नाचे सोर्स वाढवणार आहे. व्यावसायिक कर्ज व्यवसायाचा नफा वाढवण्यासाठी उपयोगाला येतं. कमी व्याजाचं मालमत्ता कर्ज उत्पन्न देणारी मालमत्ता या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. लक्षात घ्या. व्याजदर ज्याचं या ठिकाणी 8 ते 12% दरम्यान असतं. कर सवलत मिळते, दीर्घकालीन फायदा होतो. मी आता आहे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर कर्ज जी आपली आहे ती कर्ज या ठिकाणी चांगली कोणती, तर जी भविष्यामध्ये उत्पन्न वाढवणारी किंवा उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला स्वतःला घडवणारी, कौशल्य विकसित करणारी अशा पद्धतीची कर्ज चांगली आहेत हे लक्षात घ्या. बॅड डेट्स मध्ये 1 नंबरला येतं ते क्रेडिट कार्डची थकबाकी आणि त्याचा व्याजदर जर बघितला तर 36% पासून 42% पर्यंत व्याजदर लागतो. लक्षात घ्या. वैयक्तिक कर्ज जी या ठिकाणी पर्सनल लोन म्हणून घेतलं असतं 15 ते 24% पर्यंत व्याज जातं. लक्षात घ्या. आणि जे काही या ठिकाणी चैनीच्या वस्तू म्हणजे चैनीच्या वस्तूमध्ये मोबाईल, टीव्ही, फर्निचर या ज्या गोष्टी EMI वर तुम्ही घेता त्याच्यावरचं व्याज. पगाराच्या दिवसासाठी कर्ज म्हणजे पेडे लोन्स म्हणून घेतला तर जे 50% पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कर्ज व्याज जाऊ शकतं. लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी बाय नाऊ पे लेटर नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे आता खरेदी करा आणि नंतर पैसे पे करा. तर ही तुम्हाला अशी सवय लावली जाते की पैसे नसताना देखील खरेदी करायची आणि कर्ज वाढवून ठेवायची. हे लक्षात घ्या. आणि मग बाकी सगळ्या म्हणजे हॉलिडेसाठी कर्ज घेतलेलं आहे, पार्टीसाठी कर्ज घेतलेलं आहे, आता बर्थडेसाठी कर्ज मिळतं शहरांमध्ये. लक्षात घ्या तुम्हाला त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्या ट्रॅपमध्ये आपण अडकत जातो. लक्षात घ्या. आता हे व्याजदर ज्या वेळेला तुम्ही बघता लक्षात घ्या, गृह कर्ज जर असेल तर साधारणतः 8.5% व्याजदर जातं. शिक्षणाचं कर्ज असेल तर 10% जातं. वैयक्तिक कर्ज असेल तर 18% पर्यंत जातं आणि क्रेडिट कार्ड मॅक्झिमम 42% पर्यंत कर्ज व्याजदर जाऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे आर्थिक आत्महत्येचा शॉर्टकट आहे तो. लक्षात घ्या. म्हणजे स्वतःहून त्या ट्रॅपमध्ये अडकले. लक्षात घ्या. वॉरन बफे सारखा माणूस म्हणतो की मी क्रेडिट कार्ड वापरलेलंच नाही आणि त्यावेळेला त्याचे विचार ह्या प्रत्येकाने बघितलं म्हणजे अतिहुशारी मुलं आपल्याला सांगतात का, या क्रेडिट कार्डवरचे पैसे 8 दिवस वापरतो, मग दुसऱ्या क्रेडिट कार्डचं स्वाईप करतो याच्यात भरतो, मग दुसऱ्याचं करतो त्याच्यात भरतो आणि मी फुकटच्याच बँक वापरतो. असं कधीही होत नाही. हा ट्रॅप आपल्याला अडचणीत आणणारा ठरतो. लक्षात त्याच्यावरती. तर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून क्रेडिट कार्डच्या ट्रॅपमध्ये आपण अडकायचं नाही हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं कर्ज डोक्यावर असेल तर आपल्याला समाधानाची लागत नाही लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे कर्जबाजाराची कारणांमधलं पहिलं कारण काय, की शो ऑफ लाईफस्टाईल, म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते. म्हणजे माझी गरज महत्वाची बघितली जात नाही, मला या ठिकाणी ते दुसऱ्याला दाखवायचं. शेजाऱ्याच्याकडे बघून कार घ्यायची किंवा या ठिकाणी आयफोन तसाच घ्यायचा सोशल मीडियावर श्रीमंत दिसण्यासाठी, किंवा माझ्याकडे आहे तर तुझ्याकडे पण आयफोन पाहिजे, त्या अशा काही गोष्टी पण या ठिकाणी खर्च करतो आपण. EMIच्या ट्रॅपमध्ये अडकतो. लक्षात घ्या. आर्थिक साक्षरतेचा अभाव, मी जसं म्हटलं ना तुम्हाला की या क्रेडिट कार्डवरचे पैसे काढून त्या क्रेडिट कार्डवरचे भरतो, याच्या पाठीमागे कोणती बँक आहे, धर्मादाय आयुक्त आहे का, म्हणजे चॅरिटी संस्था आहे का,
बँकांना हे माहित असेलच नाही की बाबा तुम्ही असं वापरू शकत असणार आहे. पण त्याची प्रोसेसिंग फीज आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ते काम करत असतात. लक्षात घ्या. व्याजाचं गणित आपल्याला समजत नाही, नेमकं व्याज कसं वाढतं ते. क्रेडिट स्कोअर काय आहे याच्याबद्दलची थोडी अनभिज्ञता असते. बजेट कसं बनवायचं हे आपल्याला माहित नसतं. आपल्याला माहित नसतं म्हणण्यापेक्षा आज आता आपण असं म्हणू शकणार नाही, कारण का की जी मुलं सुरुवातीपासून आहे त्यांना माहिती आहे 155 दिवसामध्ये आपण या सगळं. तर बऱ्याच वेळेला आर्थिक साक्षरतेचा अभाव असतो, ज्यामुळे आपण कर्जबाजारी होत असतो. त्याच्यानंतर असं की लाईफस्टाईल जे काय असतात, म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा राहणीमानाचा खर्च वाढायला लागतो. पगार 30,000 असतो, खर्च 32,000 होतो. पगार 50,000 असतो, खर्च 55,000 होतो. पगार 1,00,000 असतो, खर्च 1,20,000 होतो. आणि हे प्रॉब्लेम आपले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बघता पुढे नंतर वाढायला लागतात. लक्षात घ्या. दुसरं असतं आपत्कालीन निधीचा आपल्याकडे अभाव असतो. आजारपण, नोकरी, मृत्यू, अपघात यासाठी आपण तयार नसतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला कर्ज घ्यावी लागतात. लक्षात घ्या. क्रेडिट कार्डचा वापर चुकीची पद्धत आपण बघितली, कसं की मिनिमम ड्यूज भरणं, अनेक क्रेडिट कार्ड ठेवणं, कॅश ॲडव्हान्स घेणं किंवा रोख न वापरता जास्तीत क्रेडिट कार्डचा वापर करणं हे आपण करत असतो. लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणात केलेला खर्च किंवा वाढदिवस किंवा इतर बऱ्याच गोष्टी, म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी गरज नसताना आपण काही गोष्टी करतो आणि आपल्यावरचं कर्ज आपण वाढवून घेतो. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे संकल्पना आपण अशी समाजामध्ये रुजवली पाहिजे की नवीन लग्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला कर्ज 10-15 लाखाचं कर्ज त्या जोडप्यावर वाढवून ठेवायचं आणि पुढची 10 वर्षे त्यांनी ते कर्ज फेडण्यासाठी खर्च करायचे. याच्यापेक्षा ते 10-15 लाख रुपये त्यांना आयुष्यामध्ये आपत्कालीन निधी किंवा सेव्हिंग म्हणून जर समाजामध्ये देण्याची प्रथा जर चालू झाली तर त्या जोडप्याची सुरुवात किती चांगली होऊ शकते. लक्षात घ्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुमच्या सहजीवनाची सुरुवात कर्जफेडीपासून होण्यापेक्षा बचतीपासून झाली तर तो किती चांगला विषय होऊ शकतो. तर या पद्धतीचे काही विचार हे संस्काराचे भाग होणं हे गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आपण बघितलेल्या गोष्टी की ऑनलाईन गेमिंगसाठी किंवा तुम्ही आपल्या सट्टा असेल, जुगार असेल, या पद्धतीच्या सवयीमुळे देखील बरीच कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण बघतो. व्यसनाधीनतेमुळे या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग बघितलेलं बघतो. दुसऱ्याच्या कर्जाला जामीनदार होण्यामुळे अडचणीत येणारे पण काही मित्र आपल्याला बघायला मिळतात. लक्षात घ्या. त्याच्या अडचणीसाठी मदत म्हणून तुम्ही जाता आणि तुम्ही अडचणीत येता, हे लक्षात त्याच्या बाबतीत. कर्जाची प्रक्रिया एवढी सोपी झालेली आहे, म्हणजे 10 मिनिटात कर्ज, ॲपवरून कर्ज, बाय नाऊ पे लेटर सारखं कर्ज, झिरो कॉस्ट ईएमआयचा भ्रम, बरोबर, म्हणजे झिरो इंटरेस्टवरचा ईएमआय. पहिल्यांदा लक्षात ठेवा, मी सांगतो, कुठलीही बँक किंवा लेंडिंग इन्स्टिट्यूट ही चॅरिटी संस्था नाही. ती विनाकारण तुम्हाला पैसे देणार नाही. झिरो इंटरेस्ट पैसे देऊन त्यांचा व्यवसाय कसा होईल, त्यामुळे त्यांचे काही ना काही तर उत्पन्नाचे मार्ग असणार आहेत आणि ते हिडन असल्यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो. लक्षात घ्या. आणि मग ही सगळी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला आपण या ठिकाणी काय करायचं की याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे हे ठरवत पहिलं काम करायचं. वास्तववादी पहिल्यांदा सगळ्या कर्जांची यादी बनवा व्याजदरानुसार, म्हणजे कर्ज ते किती व्याज भरायला लागतं, कर्ज आणि किती व्याजाची यादी लिहा. त्याच्यानंतर ईएमआय लिहा आणि कर्ज टोटल किती पे करावं लागणार आहे ते एकदा लिहून काढा. लिहून काढल्यानंतर मासिक तुमचे या ठिकाणी काय करा, किती ईएमआय जातात हे समजून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचं बघा, क्रेडिट कार्ड 1, क्रेडिट कार्ड 2, वैयक्तिक कर्ज, होम लोन, लक्षात असं या ठिकाणी तुमचं येईल. त्यानंतर व्याजदर प्रमाण त्याचं डिक्लाइन रेशो असेल, म्हणजे क्रेडिट कार्ड 1 नंबरला असेल कारण व्याज सगळ्यात जास्त असतं. वैयक्तिक कर्ज त्यानंतर असेल तर त्याच्यावर व्याज जास्त असतं. होम लोन त्याच्या खाली असेल कारण होम एज्युकेशन लोन त्याच्यापेक्षा खाली असणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपला 50-30-20चा फॉर्म्युला जो माहिती आहे आपल्याला. 60% गरजा असतील, आता काय करायचं, 50-30-20चा फॉर्म्युला आता बदलायचा आपल्याला की 60-20-20, म्हणजे 60% तुमच्या गरजा भागवण्यासाठी, 20% कर्ज फेड आणि 20% बचत. मी काय सांगतोय व्यवस्थित बघा. लक्षात घ्या मित्रांनो की कर्जाची मोठी रक्कम भरत असताना देखील निधी जो आहे तो तुम्हाला तयार करावाच लागणार आहे पॅरलली. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. डोक्यावर कर्ज असताना इन्व्हेस्टमेंट करणं शहाणपणाचं लक्षण नाही. तर कर्ज जरी असलं तरी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लागणारा आपत्कालीन निधी तुमच्याकडे पाहिजे, ते सेव्हिंग असायला पाहिजे. हा फरक समजून घ्या त्याच्यामध्ये. त्याच्या
कठोर पावलं आपल्याला उचलावी लागतात की ज्याच्यामध्ये दिखाऊपणासाठीचे खर्च, सिनेमा, अनावश्यक खर्च, म्हणजे अगदी नेटफ्लिक्स, हॉटस्टार असेल, नवीन कपडे, मोबाईल बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा पोस्टपोन कराव्या. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडी वर्ष कष्ट घेतले तर संपूर्ण आयुष्य तुमच्या शांततेत जाऊ शकतं. या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित तर लक्षात घ्या. कर्जफेडीबाबतची एक या ठिकाणी आहे डेप्ट स्टेबॉल पद्धती. म्हणजे काय? सर्वात करून टाका. म्हणजे आपल्याला एक कर्जातनं रिकामं झाल्याचं एक मानसिक समाधान मिळतं, सुरुवात झाल्याबद्दलची प्रेरणा मिळते, पुढे सरकतो. त्यानंतर मेथड काय लक्षात त्याच्यामध्ये, की जास्त व्याजदराचं जे कर्ज आहे, कारण त्याच्यावर व्याज तुमचं जास्त चाललेलं आहे. गणित कॅल्क्युलेशनचा फायदा बसतो, व्याज दर तुम्हाला कमी लागतं, लक्षात घ्या. पद्धत 2 निवडायची कोणती? म्हणजे तुमची मानसिकता कमकुवत असेल तर पहिल्या पद्धतीने जायचं. एक फेडलं, मग दुसरं फेडलं, मग तिसरं. पण तुम्ही स्ट्रॉंग मानसिक आहात, शिस्तबद्ध आहात, ते पहिल्यांदा फेडा. म्हणजे तुम्हाला ते खाली करून घेता येईल, एक 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 लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोन्हीही पद्धती चांगल्या आहेत. कोणती पद्धत कोणी वापरायची हे तुमच्या असणाऱ्या मानसिकतेवर ठरणार आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. कारण क्रेडिट कार्डवरचं व्याज जर 42% असेल तर पहिल्या त्याच्यामध्ये. दुसरं काय महत्वाचं आहे, की फक्त खर्च कमी करून चालणार नाही, उत्पन्न. मग या वेळेला आपल्याला फ्रीलान्सिंग सुरू करावी लागेल, ट्युशन्स असतील, सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन, गाडी चालवणं असेल, अनावश्यक वस्तू किंवा जी काय असेल आपल्या ह्याच्यात कमी करणं असेल, आणि विकेंडला देखील का म्हणजे मॅक्झिमम उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं, कर्ज फेडण्याचा एक या ठिकाणी सिक्वेन्स ठरवणं, आणि या ठिकाणी आपला होणारा अनावश्यक खर्च टाळणं, या 3 बाबी आपल्याला महत्वाच्या कराव्या लागणार आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडस पगाराची मानसिकता स्वीकारली पाहिजे आपण, लक्षात. म्हणजे कर्ज लवकर भेटू शकतं. कसं त्याच्यामध्ये लक्षात घ्या, छोटी कर्ज जी आहेत ना, ती अनेक छोटी छोटी कर्ज असतात, ती पहिल्यांदा क्लब करा. एकच मोठं कर्ज घेऊन बाकी सगळी फेडून टाका, आणि ते मोठ्या कर्जाचं या ठिकाणी तुम्ही हे फेडू शकता. म्हणजे क्रेडिट कार्ड 2 आहेत, 2 क्रेडिट कार्डला एकावर 42% व्याज जातं, दुसऱ्या 36% व्याज जातं. दोन्ही मिळून तुम्हाला या ठिकाणी 1,30,000 भरायचे आहेत, बरोबर. तर पर्सनल लोन 1,30,000 घेऊन दोन्ही भरून टाका. कारण क्रेडिट कार्डवरचं 42% 36% व्याज भरण्यापेक्षा पर्सनल लोनवरचं 15% भरणं चांगलं. हा डिसिजन वेळेवर घ्यायला पाहिजे, यातला फरक समजायला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जातो आपण, लक्षात घ्या, की व्याज कमी, एकच EMI झाला म्हणजे मॅनेजमेंट करणं सोपं जातं आपल्याला. दुसरे पर्याय काय, की पर्सनल लोन बँकांकडनं घेता येतील, किंवा बॅलन्स ट्रान्सफर साठीचा ऑफर होतो, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, सोन्यावरचं व्याज दर कमी असतं, या गोष्टीचा विचार करू शकता. क्रेडिट कार्ड अजिबात वापरू नका या पिरियडमध्ये, लक्षात घ्या. मुळातच क्रेडिट कार्डपेक्षा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पैशातून खर्च करण्याची सवय लागणं हे आर्थिक स्वातंत्र्याचं सगळ्यात महत्वाचं द्योतक आहे, लक्षात घ्या. कमवायचं आणि खर्च करायचं, खर्च करायचं आणि कमवायचं, दोन्ही मधला फरक समजून घ्या. हप्ते भरण्यासाठी जीवतोड मेहनत करणं आणि दमछाक करून घेण्यापेक्षा कमवलेल्या पैशातून समाधानानं खर्च करणं आणि त्याचा आनंद घेणं ही जगण्याची लक्झरी लाईफस्टाईल आहे, लक्षात घ्या. ही थोडी समजायला पाहिजे, आणि ही अचीव करायला आपण स्वप्न आपली ती असू की आपल्याला हे अचीव करायचं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतनं परवडणार नाही, म्हणजे रोख खरेदी करायची सवय लागली, काय होईल, की आता पैसे नाही तर खरेदी करणार नाही, मग आल्यानंतर पैसे मी माझ्याकडे खरेदी करेल. म्हणजे खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचा उपभोग तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे, त्याचं टेन्शन राहणार नाही. फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या मित्रांनो, हे फार महत्वाचं असतं. म्हणजे कर्ज जास्त असेल, मोठं कर्ज असेल तर चार्टर्ड अकाउंटशी बोलणं, फायनान्शियल ॲडवायझरची मदत घेणं, क्रेडिट काउन्सिलर एजन्सीच्या मार्फत या ठिकाणी सल्ला घेणं, त्याच्या बाबतीतनं. बँकिंग इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट नावाची संस्था आहे. त्यानंतर मनीवाईज सेंटर म्हणून जी RBI मान्यताप्राप्त संस्था आहे, याचे या ठिकाणी तुम्ही कन्सल्टन्सी घेऊ शकता. लक्षात घ्या, पैशाला कुठलीही लाज नाही, त्यामुळे मागायला या ठिकाणी आपल्याला लाजून चालणार नाही. पण कुठं मागतोय, कोणत्या इन्स्टिट्यूटपर्यंत जातोय, त्याचा पुढे होणारा दूरगामी परिणाम काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आता काही कायदेशीर बाबी लक्षात घ्या, तुम्हाला ज्या माहित असेल का असं मला वाटतं. एक आहे इन्सॉल्वन्सी किंवा बँक्रप्टी कोड. म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये कायदेशीर संरक्षण आहे. मोठमोठे व्यापारी उद्योजक बघतात, ते काय करतात, दिवाळखोरी डिक्लेअर करतात.
आत्महत्या करत नाहीत ते, हे लक्षात घ्या. दिवाळखोरी डिक्लेअर करतात. तर हा काय प्रकार आहे? म्हणजे हे करायला लागणं म्हणजे स्वाभिमान असं मी म्हणत नाही त्याच्यामध्ये, पण आयुष्य संपवण्यापेक्षा या कायदेशीर बाबीची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हजारो कोटी रुपये घेऊन एखादा उद्योजक भारताबाहेर जातो आणि तो परत त्या 50,000चं कर्ज भरलं नाही म्हणून आमचा शेतकरी इथं आत्महत्या करतो. ते तर हे लक्षात घ्या, ही कुठेतरी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की तो दिवाळखोरी डिक्लेअर करू आपण का नाही करू. कारण त्याला उद्योजक मानसिकता असल्यामुळे त्याला बँकाचं बुडावर त्याला उभं राहायचं, उद्योग करायचं लक्षात येतं. आणि आपण घेतो, कर्ज बुडवलं म्हणून लोक समाजामध्ये नावं ठेवतील. मला याचं प्रेशर आपण जास्त केलंय. एक काम करू, आज आपले सेटअप म्हणजे बराच प्रॉब्लेम आहे आणि आजची वेळ पण आपली संपलेली आहे. थोडंस कारण की रात्रीची मीटिंग मी इथूनच घेतली, व्यवस्थित नेटवर्क होतं. पण आता तो सेटअप थोडासा हे झालेला दिसतो. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि आजचं सेशन आपण इथंच थांबूया. धन्यवाद.